पालघर जिल्ह्याच्या आरोग्य समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली। पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या विनंतीनुसार आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील रखडलेल्या आरोग्य प्रकल्पांवर गांभीर्याने चर्चा झाली आणि त्यांना गती देण्यासाठी भरीव निधीला मंजूर देण्यात आली। बैठकीतील महत्त्वाचे निर्णय: आमदार गावित यांनी पालघरमधील आरोग्य सुविधांची दुर्व्यवस्था आणि विविध रुग्णालयांच्या कामांमधील अडथळ्यांकडे आरोग्यमंत्री आणि उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले। यामध्ये प्रामुख्याने पालघरमधील नवीन जिल्हा रुग्णालय, मनोर येथील ट्रामा सेंटर, जव्हारमधील 200 खाटांचे रुग्णालय आणि सफाळे येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश होता। या समस्या ऐकून घेतल्यानंतर आरोग्यमंत्री तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। निधी अभावी रखडलेल्या कामांसाठी खालीलप्रमाणे निधी मंजूर करण्यात आली। पालघर जिल्हा रुग्णालय 43 कोटी रुपये, सफाळे रुग्णालय 5 कोटी रुपये, जव्हार रुग्णालय 90 कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आली। या व्यतिरिक्त महिलांच्या आरोग्य सेवेसाठी एक विशेष रुग्णालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। त्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांना तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांना दिले आहेत। या बैठकीला आमदार राजेंद्र गावित यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि रखडलेली कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे।